मराठी सक्तीला 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, पण 1 मे पासून मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर सीपीआयचा मोर्चा. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. आंदोलकांना घेतलं ताब्यात. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरचा वाद आता शिगेला. तरुणींचे व्हिडिओज बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. शाहिद संदेला अटक. तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केले. पोलीस आणि शिरोली गावातील ग्रामस्थांची बाचाबाची. मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक. संशयित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा. संतापलेल्या ग्रामस्थांची मागणी. मीरा भाईंदरच्या नयानगरमध्ये दोघांवर चाकू हल्ला. आरोपी जय बन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी. आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केला. अमरावतीमध्ये उद्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक. एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात चर्चा करणार. शिवसेनेकडून कडूंना विधान परिषदेसह मंत्रिपदाचीही ऑफर. सर्वच लोक काँग्रेस सोडून चाललेत. राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसला मातीमोल करणारं. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. विधान परिषदेसाठी भाजपची 30 एप्रिलला यादी जाहीर होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीत. जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार. सूत्रांची माहिती. महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिकेची उधळपट्टी. फक्त दुरुस्तीसाठी खर्च करणार 3 कोटी रुपये. इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च होणार. महिलेवर अत्याचार करणारा भोंदू शिंदे गजाआड. पोटदुखी बरं करण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांना लुटलं. शिर्डीच्या बेलापूर गावातील खटकळी इथली घटना. चंद्रपूरमधल्या शेतकऱ्याची किडनी विकल्याचं प्रकरण. किडनी रॅकेटमधील आरोपी डॉक्टर रवींद्र पार सिंगला अटक होणार. पीडित शेतकरी रोशन कोळेंनी मानले जय महाराष्ट्रचे आभार. मुंबईकरांची म्हाडाकडे पाठ. आतापर्यंत 2640 घरांसाठी आले फक्त 45,810 अर्ज. नाशिकमधल्या 150 कोटींचा म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेला 26 लेआउट कायमस्वरूपी रद्द. नगररचना विभागाकडून 49 संशयित प्रकरणांची सुनावणी पूर्ण. नागपूरमध्ये आलो की काहीतरी वाद होतोच. धीरेंद्र कृष्ण शास्त्री. बागेश्वर बाबाचं वक्तव्य. नागपूरमध्ये बाबाचा दिव्य दरबार आणि रामकथा कार्यक्रम. साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात. जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही. महापौरांची ग्वाही. 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित. 283 एकर जागेची संपादन प्रक्रिया सुरू. दाऊदचा साथीदार सलीम डोलाला आणलं भारतात. इस्तंबूलमध्ये अटक झाल्यानंतर सलीमला आणलं भारतात. पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना ताबा देणार का याकडे लक्ष. पश्चिम विदर्भात तापमानाचा उच्चांक. विदर्भात 73 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद. एकट्या अकोल्यात 72 पेक्षा जास्त रुग्ण. उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यामध्ये घट. नाशिकमधले छोटे मोठे 26 प्रकल्प आटले. धरण साठ्यात कमी पाणी शिल्लक. लासलगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट. कोयता हातात घेऊन फिरणारा चोर सीसीटीव्हीत कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार. देशात $20 अब्ज गुंतवणुकीची हमी. सोमवारी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या.